सिंचन घोटाळ्याप्रकरणी मी केलेले आरोप योग्यच होते असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सिंचन घोटाळ्यावर वक्तव्य केलंय। मी उपस्थित केलेल्या सर्व बाबींवर कारवाई झालेली आहे आणि अजित पवार त्या खात्याचे प्रमुख असल्याने त्यांच्यावर आरोप करण्यात आले असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय। 13 ते 14 वर्षात यंत्रणांनी तपास केला, मात्र अजित पवारांना जबाबदार धरलं नाही असं देखील वक्तव्य त्यांनी या मुलाखतीत केलेलं आहे। कोणत्याही आरोपपत्रात अजित पवारांचं नाव आलं नाही असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। अखेरीस यंत्रणांनी केलेल्या तपासासोबत आम्हाला जावं लागलं असं देखील देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीमधून वक्तव्य केलं आहे। अधिकार आहे अजित त्या अमित शहाना पण अधिकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना आहे। कोर्टात कुठलाही काही प्रकरण चालू द्यायची गरज नाही, क्लीन चिट हेच देऊ शकतात। अशा पद्धतीचं हे वागतात आहे। खोटं बोला आणि रेटून बोला ही जी भाषा आहे, म्हणजे झुटो का सरदार नरेंद्र मोदी आहे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीरपणे सांगतात। त्यांचे हे सदस्य आहे देवेंद्र फडणवीस, झुटोच्या सरदारचे गँग आहे त्याच्यातले अजून एक त्याच्यातले सदस्य आहे। ते खोटं म्हणजे एकाकडे चक्की पिसिंग सांगायचं आणि एकीकडे आता क्लीन चिट झालेलं आहे हे सांगायला हे मागं पडत नाही। तुम्ही नीट वाचा आणि मग मला प्रश्न विचारा। त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यावेळेला आम्हाला ते आहे असं वाटलं, पण ज्या वेळेला तपास यंत्रणांनी पूर्णपणाचा तपास केला, सर्व तपास यंत्रणांनी, त्यावेळेला त्याच्यामध्ये अजितदादा किंवा सुनील तटकरेंचा काही सहभाग आढळून आलेला नाही असं स्पष्टपणाने देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी उलट देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका सांगितली। ही चौकशी होऊन सुद्धा 7-8 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे याच नावाखाली बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो किती विफल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळतं।